ही कला किती जुनी, किती वर्षापासून करताय तुम्ही? मी 10 वर्षात. 10 वर्षापासून. ही कला परंपरा नसते का? म्हणजे तुम्ही नाही नाही, आपली ही आवडीची नाही, थोडक्यात एक काय बोलतात ते, म्हणजे आवड तुम्हीच आवड. कार्यरत हां हां केली, हां, पिढ्यानपिढ्या चालत पिढ्यान आलेली पिढ्यान. नाही. त्यानंतर या कलेसाठी तुम्ही कोणते साहित्य वापरता? तर सगळ्यात आधी मातीचे माती, मग त्याच्यानंतर जसं आपलं नाही का लोखंड. प्लास्टिक. हां. हां, आणि आणि त्याच्यानंतर फायबरचं मग आपण केलं तर. कृत्रिम रंग वापरता का? हो हो, काही येतच नाही. या कलेतील विषय काय तुमचे, म्हणजे कोणत्या संदर्भात तुम्ही आता सपोज तुम्ही तयार केला स्टॅच्यू, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे सगळे सगळे विषय नाही, जसं फोटो देतो त्याच्याप्रमाणे. बनवून देता ना? हे आता मी रिटायरमेंट नंतर 16 नंतर चालू. म्हणजे मला रिस्पॉन्स चांगला आहे का? हो हो, आता माझ्या इथून कर्नाटक, हैदराबाद, महाराष्ट्र. आता भविष्यात ही कला जतन करण्यासाठी काय करायला पाहिजे? ही कला नाही. जतन करायची असेल तर हां, काय करायला पाहिजे? कुणी. आपण म्हणजे सर्वांना केले पाहिजे. तुमचा पण आता तुम्ही करताय ना, आता जसं आपल्या आता बरेच लांब लांबवरपर्यंत माहिती आहे तुम्ही कर्नाटकात ही जतन करायची पुढे पण आपल्या पुढे हां हां हां, मग याच्या 4-5 वर्ष असं त्याच्यामध्ये हे करायला. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही, आवड लागते. आवड नसेल तर मग काहीच नाही. तुम्हाला त्यातली आवड, आणि त्याच्यानंतर आवड नंतर मग तुमची जी हे नाही इच्छाशक्ती त्याच्याप्रमाणे पाहिजे. नाही तर काही नाही, आवड आहे इच्छाशक्ती नाही. आता माझं जर पाहिलं ना, मी आर्मीमध्ये होतो, मला शाळेत लहानपणापासून आवड होती मूर्त्या बनवायची. मी अशीच आर्मीमध्ये